जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। पुरी डांगर साहेब एक साइड में खड़ा रहो, एक साइड में बच्चों, एक साइड में सगळ्यांना विनंती आहे, कृपा करून जे आपले वाढपे मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की आपण लहान मुलं बघून वाढा। लहान मुलांचं ताटामध्ये खूप अन्न शिल्लक राहत आहे, 2 पंक्तीमध्ये खूप अन्न शिल्लक राहिलेलं आहे, ते अन्न वायाला जात आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला हवं तेवढंच मागून घ्या आणि वाढपे मंडळींनी अन्न छोट्या मुलांना बघून वाढा। बालेश्वरमध्ये आज जेवणाचा कार्यक्रम आहे, प्रसाद आहे, ते प्रसादासाठी आहे। जास्ती पाऊस आणि खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही वेटिंग आहे। आमच्याकडे बाहेर जागा आहे पण पावसामुळे सोय नाही त्याच्यामुळे आम्ही प्रसाद घेऊन आम्ही घरी जाणार आहे जास्तीची गर्दीसाठी। घरातून चम्मच आणि पाण्याची बॉटल पण घेऊन आलो, इथे पाण्याची सोय नसेल पण सगळ्या सोयी झालेल्या आहेत। प्रसाद घेऊन घरी जाणार आहे। त्या कोपऱ्यामध्ये जागा आहे, आजी त्या ताट घेऊन उभे असलेल्या आजींना विनंती आहे, कोपऱ्यामध्ये जागा आहे। मोटरसायकलची चावी सापडली आहे, ज्युपिटरची टीव्ही आहे, ज्युपिटरची चावी सापडलेली आहे। माईकशी संपर्क साधून चावी घेऊन जायची आहे। कमी वाढावे, एकदम कमी वाढावे। अरे मम्मी मी जेवायला अशी बसून आली, एवढं धडधड पावसाला। ती बोलते आता खाली बस, सगळं सांडले खाली वरील महिला ज्या उभ्या आहेत त्यांनी एका बाजूला उभे राहायचे। ही पंगत उठल्यानंतर बाहेर जाणाऱ्या महिलांना जागा करून द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आत येता येईल। सर्व महिला मंडळाला विनंती आहे की आपण एका बाजूला उभं राहायचंय। हो बाहेरचा जो स्टॉल आहे ना तो बंद करा बरं का, कृपया बाहेरचा स्टॉल बंद करा। लोक आज जेवत आहेत त्यांना व्यवस्थित जेवू द्या, पाऊस आहे, पावसामुळे बाहेरचा स्टॉल बंद करा। लोकांना जेवू द्या, हे जेवल्यानंतर परत बाहेर आपण चालू करूया। आतली माणसं व्यवस्थित जेवू द्या, जेवल्यानंतर आपण बाहेरचा दुसरी पंगत तयार करू। आणि गेटवरती
वारसा मंडळ आत येण्यासाठी कोणीही गडबड करू नका. सगळे कोंबडे घेतल्यानंतर बसवण्यात येईल. पत्रळी उठू नका. पत्रळी जागेवरती जेव्हा राहिलेला आहे ते खाली करत आहे. लोकांच्या पायाखाली येते. कोणीही पत्रळी उठण्याची कृपा करू नका. अंदर आणि कृपा मत करो.